एखाद्या चित्रपटात जसा अभिनेता मृत्यू पावतो व पुन्हा जिवंत होतो असाच प्रकार झालाय कोल्हापुरात. वय 65 वर्ष पांडुरंग उल्पे या आजोबांचं नाव त्यांचं निधन झाल्याचं समजून कुटुंबियाकडून अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती. सर्व नातेवाईकांना कळवण्यात आलं होतं की पण रुग्णालयातून पांडुरंग उल्पे यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जात असताना वाटेत त्यांनी हालचाल केली आणि ते पाहून कुटुंबीय त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. त्यावेळी ते जिवंत असल्याचं समोर आलं. रुग्णालयानं त्यांच्यावर उपचार केले आणि हे आजोबा आता पूर्णपणे बरे होऊन घरी परत आलेत. डॉक्टरांनी आजोबांची प्राणज्योत मालवत आहे. नातेवाईकांना बोलवा आणि त्यांना घरी न्या असं सांगितल्याचं पांडुरंग उल्पे यांचे कुटुंबीय सांगत आहेत. पांडुरंग उल्पे यांचे नातू ओमकार रामाने यांनी मीडियाला सर्व माहिती दिली. पांडुरंग उल्पे यांना 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी थोडं अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे कुटुंबीय त्यांना संध्याकाळी 6:30च्या सुमारास गंगावेश येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. आजोबांना हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पांडुरंग उल्पे यांची अवस्था नाजूक होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांची एकुलती एक मुलगी आणि जावई यांना रुग्णालयात बोलवून घेतलं. दरम्यान उपचार सुरू असताना पांडुरंग उल्पे यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली. तसंच त्यांच्या हृदयाचे ठोकेही पूर्णपणे बंद झाले. अखेर पांडुरंग उल्पे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 12:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे असं सांगितल्याचं ओमकार म्हणाले. डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यासही सांगितलं. त्यामुळे कुटुंबीय 17 तारखेच्या मध्यरात्री पांडुरंग उल्पे यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात होते. त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद होती. नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी देखील सुरू केली होती. सर्व नातेवाईकांना तसा निरोपही देण्यात आला होता. एकीकडे घरी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे नातेवाईक त्यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात होते. पण त्याच वेळी या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देणारा प्रकार घडला. उल्पे यांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अचानक रस्त्यावरील एका स्पीड ब्रेकरवर आदळली. त्यामुळे पांडुरंग यांच्या निश्चित पडलेल्या शरीराला जोरात धक्का बसला. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या बोटांची हालचाल झाल्याचं त्यांचे नातू ओंकार यांनी पाहिलं. ओंकार यांनी सांगितलं की आजोबांच्या बोटाची हालचाल झाल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोबत असलेल्या ऑक्सिमीटरनं त्यांच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासून पाहिली. त्यानंतर आजोबा जिवंत असल्याचं लक्षात येताच त्यांनी लगेचच रुग्णवाहिका कसबा वाड्यातील डी.वाय. पाटील हॉस्पिटलकडे वळवली. या रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले आणि त्यामुळे 17 डिसेंबरला दुपारी 3 वाजता उल्पे शुद्धीवर आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पूर्णपणे बरे होऊन 30 डिसेंबरला ते घरी परतले. त्यावेळी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ते घरी परतल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आणि एकूणच ही संपूर्ण कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. पण त्यांनी आधी कोणत्या रुग्णालयात नेलं होतं आणि कोणत्या डॉक्टरांनी त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे असं सांगितलं नाही. याबाबत मात्र कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीत. या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.